नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज गुड मॉर्निंग बोलणार नाही कारण दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि मलाच आज उशीर झाला. आज शनिवार आहे, शर्वरीचं स्कूल नव्हतं म्हणून मी थोडी निवांत होते. तर आता भाकरी केलेली आणि वांग बटाटा मटार अशी एक भाजी केलेली आज. तर आता ते खाऊन घेणार आणि मला दादरला जायचं आहे कारण आता तुम्हाला सगळ्यांना आपल्या मैत्रिणींना माहिती आहे की हळदी कुंकवाचे आपले दिवस येणार आहेत आणि यावर्षी आपल्याकडे कमी दिवस आहेत. मला वाटतं एक 10 ते 11 दिवसच आहेत आपल्याकडे. तर तेवढ्या पिरियडमध्ये आपल्या आता प्रत्येकीचं हळदी कुंकू हे झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे म्हटलं आज जाऊन जरा दादरला बघून येते की वाण काय घ्यायचं वगैरे काय. तसं मी सुचवलेलं नाही अजून काही की काय वाण घ्यायचं. तिथे जाऊन आता बघेन काय घ्यायचं वगैरे आणि मग सिलेक्ट करणार आणि मग घेऊन येणार असा विचार केलेला आहे. तर आता बघूया. 1:30 वाजलेला आहे. निघेपर्यंत परत टॅक्सी मिळेपर्यंत किती वाजता आहेत काय माहीत नाही. तर पण आज जाणार मी कारण ॲक्च्युली काल विचार केलेला तर कालही राहून गेलं. तर असं करता करता आता विचार केलेला आहे की 16 तारखेला म्हणजे पुढच्या शुक्रवारी येत्या शुक्रवारी हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे आता दिवस कमी आहेत माझ्याकडे. तर म्हटलं आता पटकन आधी थोडं आवरलं आहे घरातलं तर पटकन जाऊन यावं. तर आधी आता भाकरी आणि भाजी जेवून घेते आणि मग तयारी करते. चला मी तयार झालेली आहे. जेवून माझं झालं. आता मी तयार पण झालेली आहे अशी. तर आता मी निघते दादरला. आता टॅक्सी मिळते का हा मोठा प्रश्न आहे कारण दुपारची वेळ आहे आता. त्यामुळे टॅक्सी मिळाली तर खूप बरं पडेल पटकन. म्हणजे मला पुढचं पटकन माझी शॉपिंग होईल थोडीफार आणि तिथे जाऊन मला असं जमलं शूट करायला तर शुअर मी शूट करेन. तर मग आता मी निघते आणि संध्याकाळी आल्यावर मग बोलेन. सो फायनली इतक्या वेळानंतर मला टॅक्सी मिळालेली आहे. टॅक्सी मिळत नाही हा मेन प्रॉब्लेम आहे आमच्या इथे. तर आता मला मिळाले टॅक्सी. तब्बल 10-15 मिनटं मला उभं राहायला लागलेली आहेत. तर आता टॅक्सी मिळाली. आता मी निघाली आहे. सो आता तिथे गेल्यावरच बघते आणि तुमच्याशी बोलते. सो मी आली आहे, चालते आहे मी आता. बघूया मला जे शॉप हवं आहे ते कुठे आहे तेच शोधते आहे मी. तर तुम्ही एखाद्या दुकानातून घेता तर त्याच्या ब्रँडची व्हॅल्यू कमी होते जर त्याने खराब दिलं तर. बरोबर. त्यामुळे तो वन टाइम बिझनेस नाही करायचा असतो. पुन्हा जर कस्टमर हवा तर तुम्हाला. सो फायनली मी पोचलेली आहे दादर वेस्टला. संपूर्ण कलेक्शनमध्ये एका रीलमध्ये मी पाहिलं होतं संपूर्ण कलेक्शनमध्ये हळदी कुंकवासाठी वाण मिळतात वगैरे छान. तर विश्वास बसला नव्हता मला म्हणून मी प्रत्यक्ष जाऊन पाहावं असं वाटलं म्हणून मी इथपर्यंत पोहोचले आणि पाहिलं. खरोखर खूप सुंदर. 40 रुपयापासून इथे आहे. ह्या ताईंकडे वस्तू आहेत. मी दाखवते तुम्हाला. आणि काही नाही असं नाही, खूप व्हरायटी आहेत. इवन साड्याही ह्यांच्याकडे खूप सुंदर आहेत. तर ज्यांना कोणाला यायचं असेल अवश्य भेट द्या खरोखर. तर तुम्हाला जर ॲड्रेस हवा असेल ह्या ताई स्वतः तुम्हाला सांगतील, थोडीफार इन्फॉर्मेशन देतील. पण मला आवडलं आणि मी हळदी कुंकवासाठी वाण घेतलेलं आहे. इवन एक साडीही मी घेतली ह्या ताईंकडे आणि पुन्हा येणार मी ह्यांच्याकडे नक्कीच. तर एक मिनिट. हॅलो. या त्या ताई आहेत ज्या आता तुम्हाला सांगतील. त्यांचं स्वतःचं हे शॉप आहे. तर खूप छान आहेत आणि मेन म्हणजे ह्या ताई बोलायलाही खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत. तर ताई तुम्ही स्वतः सांगा. नमस्कार आणि माझं नाव शीतल. संपूर्ण कलेक्शनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आमच्याकडे दरवेळेला नवीन नवीन गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. अदरवाईज आपल्याकडे हँडलूमच्या साड्या, बॅग्स असतात, हँडलूमच्या बेडशीट्स असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी कमी रेटपासून जास्तपर्यंत तुम्हाला व्हरायटी सगळी मिळते. संक्रांत असेल, नवरात्र असेल, रिटर्न गिफ्टसाठी काहीही गोष्ट तुम्हाला हवी असेल तर ती आपल्याकडे मिळून जाते. आणि बॅग्समध्ये इम्पोर्टेडमध्ये पण क्वालिटी असते आपल्याकडे, तशा बॅग्स पण असतात. त्याशिवाय आपण स्वतः बनवलेले साडी कलर्स वगैरे तसं काही तुम्हाला घ्यायचं असेल जे बाहेर ती क्वालिटी मिळत नाही पण आपल्याकडची स्वतः बनवली असल्यामुळे चांगली असते. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या आणि ताईंच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. अरे हो, कधी येतील? सो फायनली
हळदी कुंकवाचं वाण घेऊन झालेलं आहे. तर आता मी घरी निघालेली आहे, टॅक्सीमध्ये आहे. तर आता घरी जाते आणि नंतर तुमच्यासमोर बोलते आणि जे काही घेतलेलं आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. तर घरी मी आलेली आहे आणि आता जरा चहा वगैरे घेतला आणि दाखवते मी तुम्हाला की काय काय घेतलेलं आहे ते. तर चला दाखवते. तर मी ह्या पर्स आहेत, हँड पर्स आपण म्हणतो, त्या घेतलेल्या आहेत. ज्यूटमध्ये आहेत ह्या ना ज्यूटमध्ये आहेत. तर ह्या घेतलेल्या आहेत मी. आणि एक हा प्रकार आहे, हे असं छोटंसं भांडं स्वामींसाठी घेतलेलं आहे मी. असं छोटा तांब्या आहे, म्हणजे एकदम छोटा आणि त्याच्यावर ठेवायला, झाकण ठेवायला जसं असतं ना तसं आहे एक, ते एक घेतलेलं आहे. आणि ही एक मी साडी घेतलेली आहे जी तिथे मला 999ला मिळालेली आहे. ही साडी कॉटन आहे आणि हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज. तर एवढं मी खरेदी केलेली आहे. आणि हां, अजून एक मी घेतलेलं आहे, म्हणजे मी ऑर्डर दिलेली आहे त्यांच्याकडे. असं एक छोटी डिश, म्हणजे आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना, तर त्या प्रकारची एक डिश आहे. अशीच आहे, म्हणजे चांदी प्रकार थोडाफार असं सिल्वरमध्ये दिसतं ते. तर तो प्रकार आहे, त्याच्यामध्ये छोटीशी आहे. तर आली आणि मी रिसीव करायला जाणार आहे गुरुवारी. तर मग घेतली की मी तुम्हाला त्याचाही व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर कोणाला हवं असेल किंवा त्या शॉपचं काही नाव आहे, जे काही आहे ते हवं असेल कोणाला काही, तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी ॲड्रेस जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मी देईन तुम्हाला. खूप छान आहे तिथे ते कलेक्शन, व्हरायटी खूप आहेत आणि रिजनेबल आहेत. सो हवं असेल तर नक्की सांगा. नक्की तुम्हाला मी कमेंट्समध्ये मला सांगा, मेसेज करा, मी नक्की सांगेन. ओके. तर चला, आता वाजले आहेत 6 वाजायला आलेले आहेत. मला टिफिन बनवायचा आहे. तर टिफिन बनवायला घेते आता. बघूया आता. चला, आता वाजले आहेत 11 रात्रीचे. तर शूट करणार होते मी बोलले, पण अचानक माझ्याकडे पाहुणे आले आणि खूप गडबड झाली माझी. कारण जेवण वगैरे करायला लागलं पटापट, चहा वगैरे सगळं. त्याच्यामुळे खूप गडबड. त्याच्यात दिलीप नाईटला जाणार होते, त्यांचा टिफिन होता. एकदम असा गोंधळ झाला की आता काय करावं. त्याच्यामुळे मला शूट काही जमलं नाही करायला. तर आत्ताच मग शॉर्टकट म्हणून मी मिसळ बनवली आणि पाव आणले बाहेरून. दिलीपना 2 भाकरी आणि घेवड्याची भाजी बनवली. त्याच्यामुळे खूप वेळ गेला माझा, 11 वाजून गेले. अजून बाकीचं आवरायचं आहे, किचन कट्टा वगैरे सगळं आवरायचं आहे मला. तर चला, आजचा ब्लॉग इथेच एंड करते आहे मी. तर परत भेटूया नवीन ब्लॉग्स सोबत. तोपर्यंत गुड नाईट, बाय.